SMB न्यूज चॅनेल आणि प्रिंट मीडिया प्रस्तुत करत आहे अत्यंत लक्षवेधी बातम्या। आदरणीय प्रेक्षक हो, नमस्कार। लवण म्हणजे मीठ। स्वादासाठी मीठ अत्यावश्यक आहे। मीठ नसेल तर पदार्थ अळणी होतो आणि मिठाचा अतिरेक झाला तर जीभ आणि चेहरा सुद्धा विचित्रपणे मुरडायला लागतो। आदरणीय प्रेक्षक हो, लावणी सुद्धा मिठासारखीच आहे। लावणी कलात्मक संयमशील असेल तर रसिक प्रेक्षक नजाकतीला कलात्मकतेला मनःपूर्वक दाद चांगला प्रतिसाद देतात आणि लावणी संयमशीलता सोडून धांगडधिंगा करायला लागते तेव्हा मात्र अभिजात रसिक प्रेक्षक नाराज होतात आणि लावणी बदनाम होते। अभिजात पारंपरिक लावणीला पुन्हा रसिक मान्यता मिळावी म्हणून मराठा हॉल ठाणे येथे 10 दिवस प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले। त्याचा समारोप समारंभ आज दिनांक 31 मार्च 2025 रोजी संध्याकाळी 5 वाजता होणार आहे। प्रवेश विनामूल्य आहे। सदर निमंत्रण पत्रिका आपण स्क्रीनवर अवश्य पाहावी। आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे। धन्यवाद। महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि महाराष्ट्र कला संस्कृती मंच यांच्या संयुक्त विद्यमाने 5 पाखाडी ठाणे येथे 10 दिवस 21 मार्च ते 31 मार्च 2025 पर्यंत 10 दिवसांचे लावणी शिबिराचे आयोजन करण्यात आले। सदर शिबिराच्या आयोजिका सौ शैला प्रकाश खांडगे होत्या। मार्गदर्शक डॉक्टर प्रकाश खांडगे होते। डॉक्टर गणेश चंदन शिवे, मकरंद कुळे, खंडेराज गायकवाड यांनी लावणी ह्या विषयावर व्याख्यान दिले। तसेच सुप्रसिद्ध अभिनेत्री नृत्यांगना मेघा घाडगे, लावणी नृत्यांगना प्रमिला लोदगेकर, सुखदा खांडगे, हेमाली शेडगे यांनी पारंपरिक लावणी शिबिरार्थींना शिक्षण दिले। गायिका प्रीती तोरणे, पूजा सावंत, सुप्रसिद्ध तबला वादक श्रीयुत ज्ञानेश्वर ढोरे काका, पेटी वादक श्रीयुत सुभाष खरोटे यांची सहभाग होते। शिबिराचा समारोप 31 मार्च 2025 रोजी मराठा मंडळ 5 पाखाडी ठाणे येथे आहे। सदर शिबिरात
45 शिबिरार्थी आहेत. उच्च शिक्षित वकील, डॉक्टर, प्राध्यापक, बिझनेस करणाऱ्या महिलांचा समावेश आहे. ॲडव्होकेट रोहिणी जाधव, कुमारी काव्या किराळे, डॉक्टर दीपा बडगर, सौ माधुरी, सौ नीलिमा, सौ जान्हवी पांचाळ, कुमारी स्वरा पांचाळ, कुमारी सुनीता पाटील, सौ पूर्वा कांबळे, कुमारी अनया कांबळे, सौ शीतल, सौ काजल, वीणाचारी, वासंती, राजेश्री चारी, सौ रेवती, कुमारी लावण्या, कुमारी प्रणाली, कुमारी अविका, कुमारी अनुजा, कुमारी श्राव्या, कुमारी प्रियुषा, कुमार संस्कार, कुमार राम इत्यादी सहभागी होते.